हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच असेल की 40शी नंतरही तरुण दिसण्यासाठी काही ब्युटी आणि हेल्थ टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर फ्रेंड्स, अजूनही आपल्याला काही गृहिणी अशा बघायला मिळतात की त्या आतून खूप खचलेल्या आहेत, डिस्टर्ब झालेल्या आहेत, खूप टेन्शनमध्ये असतात. चेहऱ्यावर असा तेज नसतो, निस्तेज झालेला चेहरा असतो किंवा काही करायला त्यांना उत्साह नसतो. आळस, कंटाळा, थकवा आणि त्याचबरोबर सारखं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा असा खूप विचार करणं. तर अजूनही अशा काही स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना कुठल्याच गोष्टीचा असा इंटरेस्ट नसतो की स्वतःला आवरून आरशात बघावं हे देखील त्यांना वाटत नाही. तर ते कशामुळे होतं तर बघा, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आहे ना खूप सारा विचार करतो आणि आपला मेंदू तसाच विचार करायला लागतो. तर जसं नाण्याला दोन बाजू असतात तसंच आपला मेंदूसुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार करतो. हे तुमच्यावर डिपेंड आहे. सकाळी उठल्याबरोबर बघा, आपण पॉझिटिव्ह विचार करूनच उठायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर आपण पॉझिटिव्हच म्हणजे विचार करायचे. समोर आरशासमोर बघून स्वतःला सांगायचं आहे की मी आज काहीतरी नवीन करणार आहे किंवा मी हे करणार आहे, मी स्वतःला छान ठेवणार आहे किंवा असं आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहिलो ना तर आपल्यासोबत ते पॉझिटिव्हच घडलं जातं आणि याने काय होतं, आपल्याला एक समाधान मिळतं. जेव्हा तुम्ही आतून समाधानी असाल, आनंदी असाल तर तेच तुमचा आनंद आणि तुमचं जे सुख आहे ते चेहऱ्यावर पाहायला मिळतं आणि चेहरा अशाने ग्लो शाईन करायला लागतो. तर फ्रेंड्स बघा, सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेल की आता मी याच्यातनं पण गेलेली आहे आणि 40शीपर्यंत किंवा 35शी-40शीपर्यंत असं असतं की आपण पूर्णपणे संसारात आपल्या माणसांमध्ये गुरफटलेलो असतो. मुलांमध्ये लहानाची मोठी मुलं करायची, प्रत्येकजण असं वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रगल करतच इथपर्यंत आलेला असतो आणि त्यानंतर कुठं मुलं थोडी मोठी झाल्यानंतर थोडासा जो काही वेळ मिळतो, रिलॅक्स होतो आपण, त्यावेळेला आपण स्वतःकडे बघायला हवं. आणि कसं असतं ते एक म्हणजे सगळ्यांच्याच लाईफमध्ये तसं असतं की एक असा काळ असतो की तेव्हा आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतं आणि जेव्हा आपण स्ट्रगल करतो, खूप सारे आपण स्वतः कष्ट, संघर्ष करतो आणि त्याच्यातून जेव्हा आपल्याला सुख मिळतं आणि कुठे आपल्याला बघा थोडे 4 दिवस सुखाचे येतात, तर तेव्हा आपण त्याचा आनंद घ्यायला हवा. मी तर म्हणेन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपण मोठा आनंद घ्यायला हवा, कारण हे आयुष्य, जीवन हे आपण आनंदाने आणि समाधानाने जगलं पाहिजे. तरच त्या जीवनाला अर्थ आहे, मी तर म्हणेल. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही सुखदुःख असतातच. प्रत्येकाने काही ना काही स्ट्रगल केलेलं असतं. त्यामुळे आपण आपल्याला स्वतःला कसं ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. तर फ्रेंड्स, मी सुद्धा त्यातून गेलेली आहे. आयुष्याच्या एका वळणावर असं वाटायचं की सगळी माणसं आपली आहेत. सगळ्यांशी हसून बोललं की जग सुंदर होतं. पण वेळ आणि अनुभव जसे वाढत गेले तसं समजलं की इथे कोणीच कोणाचं नसतं. सगळं काही आपल्यालाच करायचं असतं. माणसं फक्त सोयीनुसार नाती जोडतात. त्यांची गरज असली की ते गोड गोड बोलतात आणि एकदा का गरज संपली की जसं झाडाच्या वाळलेल्या पानासारखे आपल्याला ते झटकून टाकतात. तर असं हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडलेलं असतं. माझ्याही बाबतीत असं खूप काही घडलेलं आहे. मी पण खूप सारे काही अनुभव घेतलेत आणि एकदा का हे सगळे अनुभव घेत घेत आपण जेव्हा मनाचा आपला दगड होतो, तेव्हा आपल्याला काही फरक पडत नाही की समोरची व्यक्ती काय वागते, कसं करते आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कधीच मनामध्ये राग, द्वेष राहत नाही. कारण आपल्या मनाचा दगड झालेला असतो. आपण सगळं काही सहन केलेलं असतं. त्यामुळे काहीच फरक पडत नाही की कोण कसं वागतंय आणि कोण काय करते किंवा कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय. आणि कधी-कधी तर आपल्या स्वतःच्या भाबडेपणावरच आपल्याला हसू येतं की आपण किती निरपेक्षपणे लोकांवर विश्वास ठेवत गेलो. आता शांत राहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो बघा. कारण जगाला उत्तर देण्यापेक्षा स्वतःच्या मनाला शांत करणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. तर आपण आपल्या कामावर फोकस करायचा, आपल्या स्वतःमध्ये काळानुसार बदल करायचा, एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणायचा आणि तुम्हाला मी सांगते, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदल करत नाही ना, तोपर्यंत आपलं आयुष्य बदलू शकत नाही.
जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखमय आनंदी करायचं असेल, तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर तुम्हाला काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे फ्रेंड्स. असो तर बघा आता सर्वात प्रथम आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा तरुण दिसण्यासाठी 35शी-40शी नंतर म्हातारपण येतं असं नाही आहे. आपण स्वतःला बदलू शकतो. स्वतःला छान अपडेट ठेवलं तर बघा तुमचं वय देखील कळून येणार नाही आणि तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसू लागाल. एवढंच आपण बघायचं आहे की आपल्याला फ्युचरमध्ये एकही गोळी चालू व्हायला नको, आजार जडायला नको. आपण कायम ॲक्टिव्ह, फ्रेश राहिलं पाहिजे. तर सर्वात साधे सोपे उपाय म्हणजे फ्रेंड्स मी तुम्हाला सांगू का, आपण एक स्वतःबद्दल आहे ना एखादं टाईम टेबल बनवायचं आहे. आता घरातलं रुटीन, खाणं पिणं, सकाळचं डबे किंवा घरातली सगळी कामं हे काही कोणाला चुकलेली नाही. प्रत्येकाच्या घरात रुटीन तेच असतं, फक्त प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असतं, रुटीन वेगळं वेगळं असतं, नाहीतर तेच असतं सगळ्यांच्या घरी. तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात प्रथम मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच आहे की उठल्याबरोबर आपण कोमट पाणी घेतलं पाहिजे. उठल्याबरोबर जर तुम्ही कोमट पाणी सकाळी घेतलं, त्याची सवय केली, तर बघा चेहऱ्यावर जे काही तुमचे पिंपल्स, डार्क स्पॉट्स, वांग किंवा जे डार्क सर्कल्स आहे ते कमी व्हायला लागतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आपले सकाळी गरम पाणी घेतल्याबरोबर पोट साफ होतं. जेवढे तुमचे टॉक्सिन बाहेर पडतील तेवढं तुमचं पोट साफ राहील, शरीर निरोगी राहील आणि स्किनसुद्धा खूप तजेलदार टवटवीत होते बघा. त्याचबरोबर आपण वेळेत नाश्ता करायला हवा. नाश्ता पण असा करायचा आहे की हेल्दी आणि पौष्टिक करायचा आहे, जेणेकरून आपल्या शरीराला जीवनसत्व मिळतील, एक शरीराला ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल, असा आपण सकाळचा हेल्दी नाश्ता करायचा आहे. त्यानंतर एखादं लिक्विड तुम्ही घ्यायचं आहे. कुठलंही लिक्विड घेऊ शकता. ब्लॅक कॉफी, विदाऊट शुगरचा चहाही घेऊ शकता माझ्यासारखे टी लव्हर असाल तर. आणि फ्रेंड्स दिवसभरामध्ये एखाद्या 2 वेळेला ग्रीन टीही घ्या आणि इव्हिनिंगला तुम्ही छोट्या भुकेसाठी हेल्दी असं काहीतरी खायचं आहे की जेणेकरून बघा तुमची भूक पण भागली जाईल आणि हेल्दी पण राहाल आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवेल. आणि कुठल्याही गोष्टीचा फार विचार करू नका. फार विचार केल्याने चेहरा निस्तेज दिसतो. स्किन अगदी आपली बघा म्हणजे ड्राय पडते खूप विचार केल्याने. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. तर फ्रेंड्स तुम्हाला काय आवडतं त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि पहिली गोष्ट की जोपर्यंत आपण स्वतः काही करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीही व्हॅल्यू किंमत देणार नाही. इवन मुलांसाठी आपण सुद्धा आत्तापर्यंत जे दिवस काढलेले असतात लहानाचं मोठं करतो आणि एकदा का ती उडती पाखरं झाली, जे ते त्यांच्या करिअरमध्ये किंवा अभ्यासामध्ये बिझी झाल्यानंतर कोणीही तुम्हाला विचारणार नाही आणि नंतर मग तुम्ही एकटे पडलात, तर मग तुमच्या डोक्यामध्ये 17 विचार येणार, पुन्हा तुम्ही डिस्टर्ब होणार आणि मग आपण घरातलं धुणं, भांडी, जेवण एवढं बनवलं की ते 1 ते 2-3 तासामध्ये होऊन जातं. पण जो काही बाकी वेळ मिळतो तो आपण असाच याचे त्याचे स्टेटस बघण्यात किंवा याला त्याला बघण्यामध्ये किंवा याचा त्याचा विचार करण्यातच तो वेळ जातो आणि अशानेच आपण डिस्टर्ब होतो. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बिझी राहा. तुम्हाला आवडेल त्या गोष्टी करा. कशातही तुम्ही व्यस्त राहिल्याने काय होतं, डोक्यामध्ये नको ते विचार येत नाही आणि आपला मेंदूसुद्धा पॉझिटिव्ह राहायला लागतो. हवं तर तुम्ही बघा जो काही वेळ मिळतो त्या वेळामध्ये तुम्ही घरातली कामं किंवा काही ना काही वेगळं काही शिकण्याचा प्रयत्न करा. एखादं छानसं पुस्तक, म्युझिक ऐका किंवा एखादा मूव्ही फॅमिलीसोबत बघा. अशा ह्या छोट्या-छोट्या गोष्टी वाटतात, परंतु आपण ज्या प्रॅक्टिकली करतो ना, तर आपल्याला त्याचं वेगळंच समाधान मिळतं. तर आता बघा मी असंच म्हणजे माझं जे पूर्ण दिवस आहे त्याचं पूर्णपणे मी टाईम टेबल बनवलेलं आहे. पूर्ण दिवस माझा व्यस्त जातो कामामध्ये आणि मी स्वतःमध्येच व्यस्त राहते. आणि आपण आपल्या कामामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये आपण व्यस्त राहिल्याने बघा, आपण खूप आनंदी आणि फ्रेश राहतो. तुम्हाला आवडेल त्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे, तरच तुम्ही आनंदी आणि फ्रेश राहाल बघा. आता तुम्ही सकाळचा एक 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. योगासने, तुम्हाला हवे ते आवडेल ते तुम्ही व्यायामाचे प्रकार थोडेफार करायचे आहे. त्याने काय होतं, की आपली बॉडी बघा, जी लूज ढिली पडलेली असते स्किन, ती टाईट होण्यास मदत होते. आपण पॉझिटिव्ह राहतो. मेडिटेशन केल्याने आपला माइंड फ्रेश होतं आणि मेंदूसुद्धा आपला पॉझिटिव्ह राहायला लागतो. आपण पॉझिटिव्हच विचार करतो. नेहमी आपण पॉझिटिव्ह राहायचं आहे.
आणि फ्रेंड्स, छोट्या-छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा आहे बघा. पण काही लोकांकडे ना सगळं असतं, पण चेहऱ्यावर हसू नसतं बघा. तर काहींकडे कमी असतं, तरी त्यांचं मन मात्र खूप समाधानी असतं, मोठं असतं. फरक फक्त मनशांतीचा असतो. संपत्ती, यश आणि प्रसिद्धी मिळवणं चांगलं आहे, पण त्यासाठी मनाची शांतता हरवली तर जिंकल्यासारखं दिसूनही आतून हरल्यासारखं वाटतं आपल्याला. म्हणून आयुष्यात फक्त मोठं होण्याचा प्रयत्न करू नका, तर शांत राहण्याचं, समाधान राहण्याचं आणि आनंदी जगण्याची एक सवय लावा स्वतःला. खरे सुख आहे ना, हे वस्तूमध्ये नाही, तर आपल्या मनात असतं. म्हणून आपण आहे ना, पॉझिटिव्ह राहायचं आहे. असो, आता इथे बघा मी एक रेसिपी बनवते आहे. तर सोयाबीन कटलेट. तर मी म्हणजे घरामध्ये पण हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला माहिती आहे माझं वर्षा रेसिपीजसुद्धा चॅनल आहे. तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यावर मी वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड करत असते. तर आज मी सोयाबीन कटलेट वेट लॉससाठी किंवा जर आता पावसाळी दिवस आहे, काहीतरी चटकदार खावंसं वाटतं. मग जास्त ऑइली वगैरे काही खाण्यापेक्षा आहे ना, हे आपण जर हेल्दी असं काही बनवलं ना, तर मुलांना पण चांगलं आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आणि थोडंफार आपण असं कधीतरी केलं पण पाहिजे. तर बाहेर खाण्यापेक्षा तुम्ही घरात बनवून खा. आता इथे बघा मी सोयाबीन आणि चणा डाळ समप्रमाणात घेऊन भिजायला घातलं होतं आणि एक 2 ते 3 तासासाठी भिजवलं. त्यानंतर मग ते मिक्सरला असं फिरवायचं. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून त्यामध्ये बघा 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ बाइंडिंगसाठी टाकायचं. ते सगळं मिक्स करायचं आणि छोटे-छोटे कटलेट अगदी डीप फ्राय करून घ्यायचे. अजिबात ऑइली होत नाही, हेल्दी पण आहेत आणि तेवढंच असं पावसाळी दिवसामध्ये कधीतरी आपल्याला चटकदार खावंसं वाटलं तर तुम्ही असं घरात बनवून खाऊ शकता. तर मी तर म्हणेल की जे काही तुम्ही कराल ते घरात बनवूनच खा आणि तसेच बघा तुम्ही स्वतःला काळानुसार बदला. ट्रेंडिंगनुसार तुम्ही ड्रेसिंग करा. त्याचबरोबर एखादं आठवड्यातून तुम्ही फेस पॅक लावा. वर्षातून तुम्ही एकदा हेअरकट करू शकता छानसा किंवा चेहऱ्यावर बघा सतत दिवसभरामध्ये पाणी मारल्याने चेहरा टवटवीत तजेलदार राहतो. तर खूप छान फ्रेश वाटतं आपल्याला. आपण स्वतःमध्येच आनंदी राहायचं आहे. कधी बघा आता काही गृहिणी अशा असतात की 24 तास गाऊनमध्ये असतात. आवरलेलं नसतं, घरामध्ये अस्तव्यस्त पडलेलं असतं. फक्त खायचं, कामाला मेड वगैरे ठेवलेली असते. बाहेरून कामवाली येणार, सगळं घरातली कामं वगैरे उरकणार आणि ह्या अशाच असतात एका जागी बसून. मग त्यामुळे काय होतं, आपण खूप डिस्टर्ब होतो, निगेटिव्हिटी तयार होते घरामध्ये. आपल्याला कुठल्याही कामामध्ये इंटरेस्ट राहत नाही, उत्साह राहत नाही आणि अशाने आपलं वजन वाढलं जातं. वजन वाढलं की आजार जडलेच. त्यामुळे मग एक आजार जडायला लागतात आणि 40शी नंतर हमखास आजार जडायला लागतात बघा. आता तर आपल्याला वेगवेगळे किती आजार ऐकायला येत आहेत की आता कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कशातून काय कसा वाढतो किंवा कसा होतो काही समजत नाही. पण आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी. तर मी तर म्हणेल की जेवढं शक्य आहे तेवढं आपण असं घरात बनवून हेल्दी खाल्लं पाहिजे. स्वतःला छान आवरलं पाहिजे. एखादं बघा तुम्ही असं ड्रेसिंग केल्यावर स्वतःला छान आवरल्यावर आरशात बघा किती छान वाटतं आणि एक वेगळंच आपल्या चेहऱ्यावर ते छोटीशी स्माईल, ते हसू, ते टवटवीपणा, तजेलदार चेहरा आपला दिसतो ना, तर आणखीन आपल्याला फ्रेश वाटतं. तर तुम्ही जर फ्रेश असाल तर घरातल्या व्यक्ती फ्रेश राहतील आणि कधी पण बघा मुलं आई-बाबांनाच नोटीस करत असतात. त्यामुळे आपण नेहमी फ्रेश राहायचं आहे. कुठलेही विचार डोक्यामध्ये आणायचे नाही. फार विचार केल्याने सुद्धा आपण तसेच विचार करायला लागतो. त्यामुळे नेहमी स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. एखादा फेस पॅक तुम्ही घरगुती आठवड्यातून एकदा लावला चेहऱ्याला, तर बघा चेहरा पण छान टवटवीत तजेलदार दिसतो आणि मेन म्हणजे वरतून लावण्यापेक्षा जेवढं तुम्ही इंटरनल आतून घ्याल ना, आहारामध्येच बदल करायचे आहे. हेल्दी खायचं आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे, सलाड, त्याचबरोबर रसाळ फ्रूट खायचे आहे तुम्ही आणि तुम्ही बघा रात्री बदाम वगैरे, अक्रोड पाण्यात भिजवून जर सकाळी खाल्ले तर चेहरा टवटवीत तजेलदार होतो. त्याचबरोबर बघा रोज एखादं अंडं तरी तुम्ही उकडून खायचं आहे. ते पण स्किनसाठी खूप हेल्दी आहे, चांगलं आहे आणि त्याचबरोबर आपण लिंबू, आवळा याचा आपण आहारामध्ये समावेश करायचा आहे. सी व्हिटॅमिन घ्यायचं आहे, जेणेकरून चेहऱ्याला आणि आपल्या स्किनला, केसांना खूप फायद्याचं आहे. म्हणजे असं जर आपण इंटरनल आतून घेतलं तर आपली स्किन टवटवीत तजेलदार राहते आणि कधीच तुम्ही असं निस्तेज दिसणार नाही बघा.
तसेच बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कधीतरीच वर्ष 6 महिन्यातून काही सणसुदी असेल तरच साडी वगैरे वेअर करतो. तर अधूनमधून तुम्ही साडी वेअर करा, छान ड्रेसिंग करा. तर अशा ह्या छोट्या-छोट्या टिप्स ऐकायला छोट्या वाटतात, पण जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो ना, तेव्हाच बघा आपल्याला खूप छान असा बदलाव दिसतो आपल्या रुटीनमध्ये, आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे आपलं आयुष्य, आपलं जीवन जर सुखमय, आनंदी करायचं असेल, तर ह्या तुम्ही टिप्स किंवा हे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे सवयी, त्या जर तुम्ही स्वतः केल्या, तर खूप बदल होईल बघा, जो माझ्या स्वतःमध्ये झालेला आहे. आता बघा अगदी घड्याळाच्या काट्यावर माझं रुटीन असतं. सकाळी 5:30ला उठल्यापासून तर रात्री 11 पर्यंत नॉनस्टॉप माझं रुटीन असंच आहे. सकाळी उठल्याबरोबर बघा कोमट पाणी घ्यायचं, थोडेसे हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचं, मेडिटेशन करायचं. त्यानंतर नवऱ्याचा डबा, मुलांचं आवरून द्यायचं स्कूलला जाताना सगळं टिफिन वगैरे, बॉटल आणि त्याचबरोबर मग घरातली सगळी कामं. कुठलीही मेड न ठेवता नॉनस्टॉप घड्याळाच्या काट्यावर माझी कामं चालू असतात बघा. सकाळी पहिलं क्लिनिंग करायचं, घर झाडलोट वगैरे सगळं केल्यानंतर अंघोळ, देवपूजा, त्याचबरोबर सगळं किचन वगैरे आवरायचं. मशीनला कपडे लावल्यानंतर कपडे वगैरे सुकवायची, घड्या करायच्या. इवन अस्तव्यस्त पडलेलं सगळं आवरायचं. दोन्ही बाथरूम वगैरे क्लीन करायचे, रोजच्या रोज स्वच्छ. बाथरूम पण आपण रोजच्या रोज क्लीन केले तर बघा जास्तीची कामं आपल्याला पडत नाहीत. किचनसुद्धा आपण वेळच्या वेळेस स्वच्छ क्लीन ठेवलं तर अन्नपूर्णा माता अगदी प्रसन्न होते. घरामध्ये धनधान्याची कमी पडत नाही. लक्ष्मी सुवास करते. जिथे स्वच्छता, शांती आहे तिथेच लक्ष्मी सुवास करते बघा. आणि नेहमी आपण आनंदी राहतो. तर आता इथे बघा मुलांसाठी इव्हिनिंगला मी सोयाबीन कटलेट केले आणि मला एक रेसिपी बनवायचीच होती. त्यामुळे म्हटलं चला वेगळं काहीतरी युनिक आणि हेल्दी पण आहे. तर मुलं यायचा टाईम झाला आहे स्कूलमधून, मग त्यांना असं नाश्ता काही बनवून दिला तर मग ते पुन्हा ट्युशनला गेल्यानंतर मग रात्री जेवणामध्ये हलकंसंच घेतो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर बघा मी रोज 8,000 स्टेप्स चालायचं स्वतःला चॅलेंज दिलं. तर 8,000 कधी 7,000-7,500 किंवा 9,000, काल तर 9,000 झाले होते. म्हणजे असं जेवण झाल्यानंतर थोडं दिवसभरामध्ये आपण थोडं चाललं पण पाहिजे. अर्धा तास, 15-20 मिनटं किंवा 45 मिनटं आपण वॉक केलं पाहिजे. जसं जमेल तसं. तर मी सकाळी एक्सरसाइज करते आणि संध्याकाळी वॉकला जाते. वॉक केल्यानंतर बघा मग झोपण्याअगोदर मी ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी घेते. म्हणजे असं हे माझ्या रुटीनमध्ये मी ॲड केलं आणि तसे बदलाव केले. त्याच्यामुळं मला अगदी फ्रेश फील जाणवतं आणि बरेच म्हणजे मला फरक पडला स्किनमध्ये, पुन्हा माझ्या बॉडीमध्ये आणि खूप हलकं-हलकं वाटतं. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, ॲसिडिटी, ढेकर, आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. इवन आपले पिरियड्ससुद्धा रेग्युलर येतात बघा रोज व्यायाम केल्याने. आता इथे मी भाज्या वगैरे सगळ्या निवडल्या बघा. इथे आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत रात्रीचे. आता इथे संध्याकाळी इव्हिनिंगला नाश्ता केला होता. त्यामुळे मुलं बोलली की आई आज हलकंच बनव काहीतरी नाईटला. त्यामुळे इथे फक्त मसाले भात करायचं ठरवलं. म्हणजे काही गृहिणींचा समज पण असतो की चहा आणि भात खाल्ल्याने सुद्धा वजन वाढतं. तर असं नाही, आपल्या बॉडीला सगळ्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही चहा घेऊ शकता. फक्त साखर बंद करून तुम्ही तिथे गूळ वापरायचा आहे किंवा विदाऊट शुगरचाही तुम्ही घेऊ शकता. ब्लॅक कॉफी घ्या, ग्रीन टी घ्या. तर असं साखरेचं प्रमाण कमी करा, गोड पदार्थ कमी खा पण क्वांटिटीमध्ये खा, म्हणजे मनाचं समाधान पण होतं. आणि एक आपलं काही वेळेला काय होतं की आपलं मन मारून आपण जेव्हा करतो ना काही गोष्ट, तर मनातून इच्छा असते आणि आपण उगाचच जबरदस्ती करायचं म्हणून करतो, तर त्याच्यातून आपल्याला समाधान, आनंद मिळत नाही. त्यामुळे करा, पण सगळं लिमिटमध्ये. जरी तुम्ही खाल्लं तर एक मनाचं समाधान म्हणून खा. एक पेढा खायचा तिथे अर्धा खा, पण त्याच्यासोबत तुम्ही व्यायाम, एक्सरसाइज जर केली किंवा वॉक केलं तर मग ते इक्वल होऊन जातं आणि खाल्लेलं पण डायजेस्ट होतं व्यवस्थित आणि आपल्याला कुठलाच आजार जडत नाही. पण तुम्ही जर लिमिटच्या बाहेर, जास्त प्रमाणाच्या बाहेर जर सगळं काही केलं तर मग ते तिथे अति होतं. त्यामुळे मग वजन पण वाढतं. पुन्हा आपल्याला बघा मग असं जड स्थूलपणा. आणि दुपारची झोप अजिबात घेऊ नका. दुपारची झोप घेतल्याने वजन फास्ट वाढतं. ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे त्यांनी दुपारची झोप बंद करा आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे. रात्रीचं जेवण लवकर केल्याने वजन अजिबात वाढत नाही. मी ह्याच गोष्टी फॉलो करते. माझं वजन आता अजिबात वाढत नाही. गेले 3 ते 4 वर्ष झाले मी आहे तेच वेट माझं मेंटेनमध्ये मी ठेवलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपली हाईट किंवा आपल्या चेहऱ्याला पण सूट झालं पाहिजे. आपल्या वयानुसार आपण वजन कमी करायचं आहे.
ते आपल्या चेहऱ्याला पण सूट झालं पाहिजे. काही काही वेळेला आपलं वय 50 किंवा 45-40 असतं आणि आपण एकदम वेट कमी केल्यानंतर बघा अगदी गळून गेल्यासारखं वाटतं. तर आणि अशक्तपणा मग चक्कर वगैरे येऊ शकते. त्यामुळे आपली बॉडी ॲक्टिव्ह पण राहिली पाहिजे. आता इथे जेवण केलं, खाली वॉकला आलेली आहे पार्किंगमध्ये. जवळपास बघा रोज मी एवढे 8,761 झालेले आहे स्टेप्स माझ्या. काल तर 9,000 झाले होते. कधी असं मैत्रिणींसोबत जाते, त्यामुळे कधी असं बोलता बोलता स्टेप्स होऊन जातात ते देखील कळत नाही. तर असं वॉक करून वरती आले आणि नंतर इथे बघा मी ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी झोपण्या अगोदर घेते. म्हणजे ह्या गोष्टी मी फॉलो करते. ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याने बराच फरक पडेल. तुमचं जीवन, आयुष्य आनंदीमय, सुखमय होऊन जाईल आणि अजिबात बघा तुमच्या लाईफमध्ये कधीच तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. नेहमी जरी डोक्यात निगेटिव्ह विचार आला तरी तो झिटकरून टाकायचा आणि आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे. त्याचबरोबर आपल्या स्किनची पण आपण काळजी घ्यायची आहे वाढत्या वयामध्ये. रात्री झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. एखादं मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन तुम्ही वेळेवर लावत चला आणि बाकी मेकअप करण्यापेक्षा जेवढं तुम्ही नॅचरल राहाल तेवढी तुमची स्किन छान टवटवीत तजेलदार दिसेल. तर मी काहीच लावत नाही. इव्हन मी पार्लरमध्ये कधीच जात नाही. जे काही करते ते मी घरगुती नॅचरल पद्धतीनेच करते. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय आणि सगळ्यांना गुड नाईट.